पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवरती। लास्ट लेक्चरला पॉलिटीचे आपण फंडामेंटल राईट्स पाहत होतो। आपण ग्रुप केले होते आर्टिकल 14 to 18 इक्वालिटी, फ्रीडम, एक्सप्लॉयटेशन, रिलिजन आणि अदर कॉन्स्टिट्यूशनल राईट्स। तर याच्यामध्ये आपण आर्टिकल 12 पासून 20 पर्यंत बघितले होते, ज्याच्यामध्ये 12 मध्ये राज्याची व्याख्या आली होती, 13 मध्ये जे आतापर्यंतचे कॉन्ट्रोवर्शियल केसेस आहेत, सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंटमध्ये जी कॉन्ट्रोवर्सी आहे की कोण सुपेरियर आहे किंवा आपले फंडामेंटल राईट मेल्ट होऊ शकतात का, बदलू शकतात का, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात का, किती एक्सटेंट पर्यंत त्याच्यामध्ये चेंजेस होतील, याची सगळ्यांची माहिती आपण 13 मध्ये बघितली होती। देन आर्टिकल 14 ते 18 आपण समानतेचे प्रिन्सिपल्स बघितले होते। ओके, ज्यांनी पहिले लेक्चर नसेल बघितलं त्यांनी नक्की पहा, कारण की फंडामेंटल राईट आपल्या एंटायर पॉलिटिकल सिस्टम मधला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे। खूप सारे क्वेश्चन्स प्रिलिम आणि मेन्स मध्ये त्याच्यावरती येत राहतात आणि इंटरव्ह्यूला आपल्याला बोलण्यासाठी सुद्धा ह्या कन्सेप्ट आपल्याला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे। ओके, आर्टिकल 20 पर्यंत आपण आलो होतो, राईट टू फ्रीडम आपण स्टार्ट केले होते। त्याच्यामध्ये आता आपल्याला आर्टिकल 21च्या पुढे पाहायचं आहे, आर्टिकल 21 आणि त्याच्या पुढे। आर्टिकल 21लाच स्टॉप होण्याचं कारण असं होतं की आर्टिकल 21 आपल्या पूर्ण संविधानातलं सर्वात महत्त्वाचं आर्टिकल आहे। तर आर्टिकल 21 मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, नेमकं काय आहे आपण ते पाहूयात। आर्टिकल 21 आपल्यापैकी सगळ्यांना माहितीच असेल, आर्टिकल 21 हे काय आहे, राईट टू लाईफ किंवा याला आपण काय म्हणतो, जीवन जगण्याचा अधिकार। जीवन जगण्याचा अधिकार, राईट टू लाईफ। राईट टू लाईफ म्हणजे आपण जिवंत राहणार, आपलं राज्य किंवा कोणतीही इतर व्यक्ती आपलं जे जीवित स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणार नाही। संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे की कायद्याच्या प्रक्रियेविना ही कन्सेप्ट समजणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। प्रक्रियेविना, कारण की या कन्सेप्ट्स आतापर्यंत अतिशय खूप वेळेस यूपीसी मेन्स असेल, प्रिलिम असेल, एमपीसी प्री मेन्स असेल, बऱ्याच विचारल्या जातात आणि आपल्याला समजणं देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण की कळेल की नेमकं आपल्या संविधानाची आयडियोलॉजी काय आहे। तर कायद्याच्या प्रक्रियेविना किंवा आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ। आणि दुसरी कन्सेप्ट आहे, आपण पुढे ते बघूयात। याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संसद याचा अर्थ पूर्ण आपली पार्लमेंट आली, एक्झिक्युटिव्ह नाही। जिथे प्रेसिडेंट वर्ड असतो एक्झिक्युटिव्ह। आता समजा तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर करतो, संविधानामध्ये बरेचशा वेळेस असायचं की डॅश डॅश बदल, डॅश डॅश व्यक्तीची अपॉइंटमेंट, म्हणजे काहीही असेल कृती एखादी, ती जर कृती राष्ट्रपती करत असतील तर कोण करत असतो, बरोबर। आणि तिथेच लिहिलं असतं या डॅश डॅश व्यक्तीची अपॉइंटमेंट, डॅश डॅश बदल हे संसद करेल, प्रेसिडेंट करेल, संसद करेल। प्रेसिडेंट करेल म्हणजे ज्याचं सरकार आहे, इन शॉर्ट। कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रपतींच्या नावाने बदल होतात, परंतु राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत। ऍक्च्युअल प्रमुख कोण आहे, ज्याचं सरकार असतं ते, आता जे प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळ ज्यांचं आहे। तर इथे एक्झिक्युटिव्ह हे काय करतील, डिसिजन घेतील। आणि संसद म्हटलं तर याच्यामध्ये पूर्ण कायदेमंडळ आलं। संसद म्हणलं की एखादा बदल होईल, तो कसा होईल, कायदे करून होईल, कायदे करून। त्याच्यामुळे आता इथून पुढे कधीही तुम्ही संविधानामध्ये किंवा आपल्या पॉलिटीच्या बुकमध्ये तुम्ही वाचलं की संसदेद्वारे बदल केला जाईल, संसद करेल म्हणजे कायदा करेल, संसद इज इक्वल टू कायदा। आणि संसदेला काही जरी बदल करायचा आहे तर बिल पेश करावं लागतं, लोकसभा राज्यसभा पास करेल, प्रेसिडेंट साईन करतील, झाला बदल, संसदेने केला बदल म्हणजे कायदा। आणि ते फक्त राष्ट्रपती बोर्ड असतो, तिथे कोण करणार, सेंट्रल गव्हर्नमेंट करणार, ज्याचं सरकार आहे सध्या प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर, इन शॉर्ट एक्झिक्युटिव्ह करणार। ठीक आहे, तर इथे काय सांगितले, संसद म्हणजे काय होणार, कायद्यानं होणार, प्रत्येक गोष्ट काय होणार, कायदा। तर संसद कायद्याच्या प्रक्रियेविना कोणत्याही व्यक्तीचं जीवित स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही। जीवित स्वातंत्र्य किंवा राईट टू लाईफ जो आहे तो हिरावून घेणार नाही। आता इथे एक गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे, कायद्याच्या प्रक्रियेशिवाय जर कायद्याने प्रक्रिया केलेली असेल तरच संसद आपला जीव घेईल। एकदम सोप्या भाषेत सांगतो, मी जर खून केला
तर खुनाची शिक्षा मला फाशी होईल. कायद्यामध्ये लिहिले की नाही तसं? कायद्यामध्ये आहे की नाही? IPCची 302ची जी कोड आहे त्याच्यामध्ये काय, खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा, फाशीची शिक्षा. म्हणजे मी जर खून केलं एखाद्याचा तर माझं जीवित स्वातंत्र्य घेते की नाही? आपलं जे आपली जे गव्हर्नमेंट आहे, जे संसद आहे, ती माझं जीवित स्वातंत्र्य घेते. पण त्यासाठी कायदा करावं लागलेलं आहे तिला. मला फाशी दिली जाईल, मला जन्मठेप, म्हणजे माझं जीवित स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. परंतु इथे प्रश्न निर्माण झाला कायद्याच्या प्रक्रियेविना. मग कायदा कोणत्या एक्सटेंट पर्यंत पार्लमेंट बनवू शकेल, कोणत्या डेप्थ पर्यंत कायदा बनवू शकेल. म्हणजे ही जी पहिली कन्सेप्ट आहे ना, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याद्वारा स्थापित प्रक्रिया. परत सांगतो, कायद्याद्वारा स्थापित प्रक्रिया. ओके, कायद्याच्या प्रक्रियेविना म्हणजे कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया. एक प्रक्रिया आहे ती कुणी स्थापित केली आहे? कायद्यानं. ही कन्सेप्ट आहे, ही ब्रिटनची कन्सेप्ट आहे. इंग्लंड, ब्रिटन, UK, युनायटेड किंगडम म्हणतो आपण, ब्रिटनची कन्सेप्ट आहे. प्लस आपल्या जे कॉन्स्टिट्युशनलचे सोर्स बघितले, स्त्रोत बघितले, तर हीच कन्सेप्ट आपण जपानकडनं घेतलेली आहे. जर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जातं की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही कोणत्या देशाकडून आपण बोरो केलेली आहे, स्त्रोत मध्ये प्रश्न विचारला, सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तर जपान. आणि सुप्रीम कोर्टानुसार ही कन्सेप्ट कोणत्या देशाची आहे? आता एवढा डीपली प्रश्न तर येणार नाही, पण आला तर सुप्रीम कोर्टनुसार ही कन्सेप्ट ब्रिटनची आहे. तर दोन्ही देशांमध्ये आहे. सोर्स म्हणलं तर जपान आन्सर द्यायचं, सुप्रीम कोर्टनं विचारलं तर ब्रिटन आन्सर द्यायचं. तर ही कन्सेप्ट नेमकं काय आता आपण बघूया. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे यामध्ये संसदेला भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सत्ता प्राप्त होते, मोठ्या प्रमाणात सत्ता मिळते. कुणाला? संसदेला. की संसद हवा तो कायदा बनवू शकते. कारण की प्रक्रिया आहे आणि ती कायद्याने स्थापित केली आहे. आणि कायदा कोण बनवतो? संसद. मग संसदने X कायदा बनवला X प्रक्रिया, संसदेने Z कायदा बनवला Z प्रक्रिया, संसदेने काहीही कायदा बनवला काहीही प्रक्रिया. म्हणजे संसद अल्टिमेट आहे, संसदेला कोणीही चॅलेंज देऊ शकणार नाही. मग प्रश्न निर्माण झाला की संसद मग कोणत्याही एक्सटेंटला कायदा आपला जीवित हक्क घेऊ शकते. मग काय अर्थ आहे फंडामेंटल राईटला? म्हणजे संसदेनं उद्या जर कायदा बनवला की रोडवरती कोणी शिंकलं किंवा रोडवरती कोणी थुंकलं तर त्याला डायरेक्ट पोलिसांनी शूट टू किल, गोळी घातली पाहिजे, त्याचं जीवित स्वातंत्र्य घेतलं पाहिजे. मग हा कोणत्याही लेवलचं झालं की नाही कायदा, म्हणजे कोणत्याही एक्सटेंटला जाऊन कायदा बनवणं झालं की नाही. तर या गोष्टीला मज्जाव करण्यात आला सुप्रीम कोर्टाद्वारे. सगळ्यात आधी चॅलेंज दिली गेली ती म्हणजे गोपालन खटल्यामध्ये. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950. केसेस अतिशय महत्वाच्या आहेत. आपण आर्टिकल 13 मध्ये सुद्धा बघितलं होतं. शंकरी प्रसाद, गोलकनाथ, केशवानंद भारती, LIC ऑफ इंडिया केस, बेरुबरी युनियन. आता बघा इथे काय आहे, गोपालन केस आहे. या केसेस, त्यांचे वर्ष आणि त्याच्यामध्ये दिलेले सुप्रीम कोर्टचे निर्णय कधीही विसरू नका. आर्टिकल 13 मधल्या केसेस आणि 21 मधल्या केसेस लगातार प्रत्येक एक्झामला विचारले जातात. सो लक्षात ठेवा. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास ह्या केसमध्ये, आणि ही केस कशासाठी होती की संसद काही कायदा बनवून जीव घेऊ शकते का आपला. तर यावेळेस सुप्रीम कोर्टनं निर्णय दिला की यस संविधानामध्ये जे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही कन्सेप्ट आहे, ही ब्रिटनची कन्सेप्ट आहे. आणि भारतानं, ही भारतीय संविधानाने त्या ब्रिटनच्या कन्सेप्टला काय केलेले, ऍक्सेप्ट केलेलं आहे. यस, भारतामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे, म्हणजे संसद काहीही कायदा बनवू शकते, आपला जीव घेऊ शकते. पुढे आता 1950चा काळ आहे. भारतामध्ये पूर्णपणे केओटिक कंडिशन होती. जस्ट स्वातंत्र्य मिळालं होतं. धर्मानुसार, प्रदेशानुसार जी विविधता भारतामध्ये, त्याच्यापासून बाहेर फुटायचं म्हणत होते लोक. बरेचसे लोक आणखी भारताला जॉईन झालेले नव्हते, पाकिस्तानला जॉईन व्हायचं म्हणत होते. म्हणजे एक डिस्टर्बन्स त्यावेळेस होता, केओटिक कंडिशन त्यावेळेस होती. तर अशा वेळेस लोकांच्या जीवित हक्कावरती जास्त आपण म्हणतो भर देण्यापेक्षा आपल्या पॉलिटिकल इंटिग्रेशनवरती किंवा सरकारच्या भूमिकेवर आपण जास्त लक्ष दिलं, किंवा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस लक्ष दिलं असेल. त्यामुळे हा डिसिजन दिला की ठीक आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. काळ ओलांडला, नवीन एकदा चॅलेंज दिली गेली, ती म्हणजे मेनका गांधी
मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 1978 या केसमध्ये. आता या केसमध्ये पूर्ण पिक्चर बदललं गेलं, पूर्ण कन्सेप्ट बदलली गेली. या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय केलं, आपला डिसिजन बदलला. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे, मी याच्या आधी सुद्धा खूप वेळेस सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, संविधानाची व्याख्या करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टला आहे आणि स्वतःची व्याख्या बदलण्याचा अधिकार देखील कोणाला आहे, सुप्रीम कोर्टला आहे. म्हणजे भारतामध्ये फक्त सुप्रीम कोर्ट संविधानाची व्याख्या करू शकतं आणि त्या व्याख्येमध्ये बदल देखील करू शकतो. तर सुप्रीम कोर्टनं पहिले व्याख्या केली होती की यस, ही कायद्याच्या प्रक्रियेविना जी आहे किंवा काही एक प्रक्रिया जी कायद्याद्वारा स्थापित आहे ती ब्रिटनची कन्सेप्ट भारतीय संविधानाने घेतली आहे असा अर्थ लावला. कोणी लावला, सुप्रीम कोर्टानं. आता सुप्रीम कोर्टानं बदलला तो, कारण की सुप्रीम कोर्टला व्याख्या करण्याचा आणि त्याच्यामध्ये बदली करण्याचा अधिकार आहे स्वतःच्या व्याख्येमध्ये, अर्थ लावणं अर्थ बदलणं पण. तर सुप्रीम कोर्टनं मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 या खटल्यामध्ये डिसिजन दिला की भारतीय संविधानामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही ब्रिटनची कन्सेप्ट नसून त्याच्यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही USA ची किंवा अमेरिकन कन्सेप्ट आहे. संविधानामध्ये काय लिहिलंय, विदाउट प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हा शब्द आपल्या संविधानात आहे. विदाउट प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ शब्द आहे की नाही, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. आणि पॉलिटिकली प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही ब्रिटनची कन्सेप्ट आहे, ही ब्रिटनची कन्सेप्ट आहे. संविधानामध्ये तेच शब्द आहेत, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया, हे शब्द संविधानामध्ये, जी ब्रिटनची कन्सेप्ट आहे. आणि कन्सेप्ट पार्लमेंटला खूप जास्त पॉवर देते, म्हणजे पार्लमेंट हवा तो कायदा बनवू शकते. मग भारतानं सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, ठीक आहे लिहिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ लिहिलेला आहे, पण प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉचा अर्थ हा ब्रिटनचा नसून USA ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेद्वारे, कायद्याच्या प्रक्रियेनुसार किंवा प्रक्रियेद्वारे, म्हणजे एक प्रक्रिया आहे, कायद्याच्या प्रक्रियेनुसार ती ऑलरेडी इस्टॅब्लिश आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणेच प्रोसिजर बनवू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि भारतामध्ये ही प्रोसिजर कशामध्ये सांगितलेली आहे, संविधानामध्ये. आणि संविधानापेक्षा किंवा संविधानामध्ये जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कायदा नाही बनवणार संसद. समजायला नवीन स्टुडंटला किचकट वाटेल, आणखी एकदा खूप सोप्या शब्दात सांगतो, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ब्रिटनची कन्सेप्ट आहे. संसदेला खूप ताकद मिळते, संसद हव्या ते कायदा बनवते आणि आपल्या संविधानात तोच शब्द आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय, म्हणजे संसद हवा तो कायदा बनवेल. पण सुप्रीम कोर्टनं आधी डिसिजन दिला की तो ठीक आहे गोपालांच्या केसमध्ये की संसद वाटेवर कायदा बनवू शकते. पण 1978ला मेनका गांधीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं काय केलं, डिसिजन बदलला. ते म्हटले आपल्या संविधानामध्ये हे शब्द आहेत, परंतु त्या शब्दाचा अर्थ ब्रिटनची कन्सेप्ट नाही, त्या शब्दाचा अर्थ USA ची कन्सेप्ट. आणि USA मध्ये कन्सेप्ट काय आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. कारण की आपण बघतो जसं आपलं संविधान पॉवरफुल आहे, जगातलं सगळ्यात वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल कॉन्स्टिट्यूशन, वन ऑफ द मोस्ट ओल्ड आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन USAचं आहे. तर तिथे संविधान सगळ्यात आधी आहे, नंतर बाकी ऑथॉरिटी आहे. मग तिथली काँग्रेस म्हणजे तिथली संसद का असेना. सेम आपल्याकडे सुप्रीम कोर्टने पण सांगितलं की संविधानामध्ये जेवढं सांगितलेले तेवढेच तुम्ही कायदा बनवू शकतात, त्याच्या पुढे जाऊन कायदा बनवणार. मग संविधानात नेमकं काय सांगितलंय, कोणता कायदा, हे सुप्रीम कोर्ट ठरवणार. म्हणजेच पार्लमेंटनं काहीही कायदा केला आणि तो राईट टू लाईफला आपल्या इजा पोहोचवत असेल, तो इजा पोहोचवतोय की नाही, तो नुकसान पोहोचवतोय की नाही, हे निश्चित करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे. म्हणजे उद्या एखादा कायदा बनवला, संसदेनं कायदा बनवला ज्याच्यामुळे आपल्या राईट टू लाईफ वरती इम्पॅक्ट होतोय, लगेच सुप्रीम कोर्ट म्हणे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे संविधानापेक्षा बाहेरचं आहे
लोकांच्या हिताच्या विरोधात आहे, काढून टाकावं लागेल संसदेला. म्हणजे मेनका गांधीच्या केस नंतर सुप्रीम कोर्टनं स्वतःची बाजू खूप मजबूत केली. तर आपल्या संविधानामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हा वर्ड आहे, परंतु त्याचा अर्थ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होतो. प्रोसिजर ही म्हणजे कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया, म्हणजे कायदा काही पण, प्रक्रिया काही पण होणार, संसद पॉवरफुल. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायद्याच्या प्रक्रियेनुसार, म्हणजे प्रक्रिया ऑलरेडी निश्चित आहे संविधानानुसार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर सध्या सुद्धा नंतर LIC इंडियाची केस आली, त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टनं सेम डिसिजन दिला की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर आय होप सगळ्यांना व्यवस्थित कळायला असेल की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ काय आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ काय. तर आता सध्या भारतामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण ते फॉलो करतो. ओके ना, हे होतं आर्टिकल 21. आणखी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टने हे सांगितलेलं आहे की जी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे जे प्रोटेक्शन आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉचं जे प्रोटेक्शन आहे हे फक्त संसदेविरोधात आहे. म्हणजे संसद कायदा करेल, योग्य कायदा करून आपल्या राईट टू लाईफ वरती ती मर्यादा आणू शकते, ते सुप्रीम कोर्ट चेक करणार, पण संसद करू शकते. फक्त कोण करू शकते? संसद करू शकते, एक्झिक्युटिव्ह नाही. एक्झिक्युटिव्ह म्हणजे ज्याचं सरकार आहे. म्हणजे आता सध्या आपण एनडीएचं गव्हर्नमेंट आहे, एनडीए गव्हर्नमेंटनं काही पण प्रोग्राम आणला, स्कीम आणली, डायरेक्ट घोषणा केली की असं केलं लोकांना मारून टाका, तर तसं होणार नाही. एक्झिक्युटिव्हला याची ऑथॉरिटी नाही, फक्त संसदेला ऑथॉरिटी आहे. संसद म्हणजे त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, सत्ताधारी, विरोधी पक्षी सगळे आले. ओके, तर फक्त संसदेला ही पॉवर प्राप्त आहे. प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टने एक लिस्ट दिली राईट टू लाईफची. सुप्रीम कोर्टच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय नागरिकांना जो जीवन जगण्याचा अधिकार, जो जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे, त्याचा अर्थ म्हणजे फक्त व्यक्ती श्वास घेतोय असं नाही की जिवंत आहे आणि श्वास घेतोय बस आहे बाबा त्याला जीवन स्वातंत्र्य नाही. तर माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे. लाईफ विथ डिग्निटी, प्रेस्टीज, प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग ती प्रतिष्ठापूर्वक जीवन म्हणजे काय, त्याची लिस्ट सुप्रीम कोर्टने दिली आहे. मग त्यात पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन एन्व्हायरमेंट, स्वच्छ पर्यावरण, देन हातकडी लावण्यापासून सुरक्षा, सरकारनं आपण म्हणतो ना योग्य काम मिळण्याचा त्याच्यामध्ये दिलेलं आहे, महिलांसाठी एम्पॉवरमेंटचं त्याच्यामध्ये बोललं गेलेलं आहे. म्हणजे फक्त जिवंत जगतोय याला राईट टू लाईफ नाही, अशा सुप्रीम कोर्टनं 30 ते 32 विषयांची लिस्ट दिलेली आहे. आता वारंवार एक्झाम मध्ये विचारलं जातं डॅश डॅश ही गोष्ट राईट टू लाईफ मध्ये येते का? कारण की बघा मध्ये राईट टू प्रायव्हसीवरती केसेस चालू होत्या, आपल्या जे आधार लिंक डेटा वगैरे आहे त्याच्यावरती केस 2-3 वर्ष केस चालू होत्या. तर कंटिन्युअसली एक्झामला प्रश्न आले. तर सुप्रीम कोर्टनं राईट टू लाईफच्या लिस्टमध्ये राईट टू प्रायव्हसीचा पण अधिकार दिलेला आहे. राईट टू प्रायव्हसी इज अ पार्ट ऑफ राईट टू लाईफ. राईट टू डिग्निटी, आपण म्हणतो ना डिग्निटिबल किंवा आपण म्हणतो डिग्निटिफाईड लाईफ, प्रतिष्ठित जीवन, हा सुद्धा पार्ट ऑफ राईट टू लाईफ आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचे, पिण्याचे पाणी, स्वच्छ पर्यावरण, अशा गोष्टींचा सुद्धा समावेश केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शासनाला किंवा संसदेला किंवा भारत सरकारला, भारतीय राज्याला आपल्याला द्यायच्या आहेत, नागरिकांना द्यायच्या आहेत. फक्त श्वास घेणं म्हणजे जिवंत राहणं नाही. तर ह्या पूर्ण गोष्टींची काय केली, लिस्ट पण दिलेली आहे. ओके, एक्झामला जाण्याच्या आधी आर्टिकल 13 मध्ये आपण बघितलं होतं बेसिक स्ट्रक्चर. केशवानंद भारतीच्या केसमध्ये आपल्याला काय दिलं होतं, बेसिक स्ट्रक्चर दिलं होतं. बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय येतंय त्या गोष्टींची लिस्ट, आणि राईट टू लाईफ मध्ये काय काय येतंय या गोष्टीची लिस्ट. या दोन्हींच्या लिस्ट पाठ करून जा एक्झामला. आपल्याला माहित असलं पाहिजे की बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय येतं, राईट टू लाईफ मध्ये काय काय येतं. ठीक आहे, त्या लिस्ट तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला लक्ष्मीकांतच्या बुकमध्ये मिळतील. अपडेटेड घ्यायचं असेल तर इंटरनेटवरती तुम्हाला मिळेल. ओके, हवं तर मी आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावरती ती टाकून देईल. इंस्टाग्राम चॅनल केलेलं आहे त्याच्यावरती टाकून देईल. नाव आता पुढे जाऊन आता आपलं पुढचं आर्टिकल 22 पाहायचं आहे. आर्टिकल 21 होप सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला तिथे सांगेल. ओके, सो आता आपल्याला आर्टिकल 21 आपण बघितलेला आहे, 22 पाहायचं आहे. तर 22 पाहण्याच्या आधी 86व्या घटनादुरुस्तीनं काही बदल आपल्या संविधानामध्ये केले होते. 86th अमेंडमेंट किंवा घटनादुरुस्ती 2002.
तर ह्या 86व्या घटना दुरुस्तीनं आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 21A, देन आर्टिकल 45 आणि आर्टिकल 51A लक्षात राहू द्या, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. या 3 आर्टिकल्स, हे 2 आर्टिकल आपण म्हणतो याच्यामध्ये बदल केले आणि हे नवीन आर्टिकल जोडले गेले 21A. तर आर्टिकल 21A मध्ये काय केलं की भारतातील सर्व नागरिक जे आहेत त्याच्यापैकी जे 7 ते 14 वर्ष वयोगटातील आहे अशा व्यक्तींना, अशा बालकांना प्रायमरी फक्त प्राथमिक शिक्षणाचा काय मिळाला, अधिकार मिळाला. म्हणजे इन्स्टिट्यूशन कोणतंही असू द्या, पब्लिक प्रायव्हेट, तुम्हाला प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला म्हणजे 7 ते 14 वर्ष आणि शिक्षण फक्त प्राथमिक, सेकंडरी, हायर सेकंडरी वगैरे नाही, त्याचा अधिकार नाहीये फंडामेंटल राईटमध्ये. तर 7 ते 14 वर्ष वयोगटामध्ये तुम्हाला काय मिळणार, प्राथमिक एज्युकेशन मिळणार, हा तुमचा राईट झाला. आर्टिकल 45 मध्ये काय बदल केला, आर्टिकल 45 डीपीएसपीचा भाग आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 36 ते 51 डीपीएसपी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर आर्टिकल 45 मध्ये सांगितलं होतं, आता डीपीएसपी हे राज्याला पूर्ण करायची कर्तव्य आहे. राज्य म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक सरकार सगळे, जे आपण आर्टिकल 12 मध्ये व्याख्या बघितली होती. तर डीपीएसपी राज्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे राज्या तुला नागरिकांना, कोणत्या नागरिकांना, 7 ते 14 वयोगटातील नागरिकांना प्राथमिक शिक्षण द्यायचं आहे. आता मला सांगा, आपल्याला प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकारच मिळालेला आहे, त्याच्यामुळे ते इथे ठेवण्यामध्ये काय अर्थ नाहीये. मग डीपीएसपी मध्ये बदल काय केला की 7 ते 14 काढलं आणि 0 to 6, 0 ते 6 वयोगटातील बालकांचे संगोपन व शिक्षण, 0 ते 6 वयोगटातील बालकांचे संगोपन व शिक्षण हे कशामध्ये सांगितलेलं आहे, डीपीएसपी मध्ये सांगितलेलं आहे. आधी काय होतं, 7 ते 14 वर्ष वयोगट होतं, 86व्या घटनादुरुस्तीने बदललं, कारण की 7 ते 14 वर्षातल्या वयोगटाच्या मुलांना ऑलरेडी आपण तो मूलभूत अधिकारच देऊन टाकलाय. त्याच्यामुळे आता कर्तव्य तर केलंच ना शासनाने, ते डायरेक्ट मूलभूत अधिकार देऊन टाकला. मग 7 ते 14 वापस त्या 45 मध्ये कशाला ठेवायचं, मग 0 to 6 ठेवलं. जे 0 ते 6 वयोगटातील असतील बालक, त्यांचं आपण म्हणतो बाल संगोपन, म्हणजे आपण म्हणतो पूर्व प्राथमिक धडे त्यांना देणं, जीवनाचे आपण म्हणतो ना कसे चालणं, वागणं, बोलणं शिकवत राहणं त्यांना, म्हणजे शिक्षण आणि संगोपन दोन्ही पण त्यांना मिळालं पाहिजे. जे आपल्याला प्राऊड वाटायला पाहिजे की भारतीय संविधानामध्ये 0 ते 6 वर्षापासूनच आपण शिक्षणाची आणि संगोपनाची तरतूद केलेली आहे. तर आर्टिकल 45 मध्ये तो बदल केला. आणि आर्टिकल 51 मध्ये पूर्वी किती होते, पूर्वी 10 कर्तव्य होते, त्याच्यामध्ये एक आणखी जोडलं गेलं 11वं कर्तव्य, ते म्हणजे प्रत्येक पालकाचे म्हणजे फक्त आई वडीलच नाही, कुणी गार्डियन, प्रत्येक पालकाचे हे कर्तव्य आहे की ते आपल्या पाल्याला प्राथमिक शिक्षण देतील. जसं आपल्याला मूलभूत अधिकार मिळाला तसं आपल्या पालकांना सुद्धा सांगितलं की अरे हे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांना, तुम्ही ज्यांचं पालन पोषण करत आहात त्यांना प्राथमिक शिक्षण द्याल. तर हे 3 गोष्टी आपल्या 86व्या घटनादुरुस्ती 2002 काय केलं, आपल्या संविधानामध्ये बदल करण्यात आला. आर्टिकल 21A टाकण्यात आलं, देन 45 आणि 51 मध्ये बदल केले गेले. 45 मध्ये बदल केला, 51 मध्ये एक आणखी कर्तव्य वाढवलं गेलं. तर हे 21A किंवा आपण म्हणू शकतो 86व्या घटनादुरुस्तीने आर्टिकल 21 राईट टू लाईफ मध्ये शिक्षणाला जोड दिली. आणखी ती मोठी गोष्ट आहे की राईट टू लाईफ सोबत आपण शिक्षणाला जोडलेलं आहे. ठीक आहे, तर ही घटनादुरुस्तीने बदल केलेला होता. आता आपण 22वा आर्टिकल पाहूयात. ठीक आहे, आता आपण आर्टिकल 22 बघूयात. आर्टिकल 22 मध्ये, आर्टिकल 22 मध्ये अटक आणि कैदेपासूनचं संरक्षण सांगितलं. अटक व कैदेपासून, डिटेन्शन आपण ज्याला म्हणतो, कैदेपासून मिळणारे संरक्षण. ओके, अरेस्ट अँड डिटेन्शन. आता या 2 पासून काय मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. जे ऑफेन्स आहे, जे गुन्हेगार केलेले आहे, ज्यांना अटक केली जाते. आता बघा, अटकेची तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, 2 प्रकारच्या भारतामध्ये अटक होतात आणि 2 प्रकारे संविधानामध्ये त्याला संरक्षण केलेलं गेलं आहे. एक आहे प्युनिटिव्ह डिटेन्शन आणि दुसरं आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. ओके, त्याला स्थानबद्धता सुद्धा आपण म्हणतो कैदेला. प्युनिटिव्ह म्हणजे दंडात्मक अटक किंवा स्थानबद्धता, आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक
बंधात्मक अटक, या 2 प्रकारच्या काय होतात, अटक होतात भारतामध्ये. त्यातली प्युनिटिव्ह दंडात्मक, आता दंड केव्हा दिला जातो, जेव्हा एखादी कृती केली जाते, जेव्हा एखादी कृती केली जाते. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे एखादी कृती, म्हणजे एखाद्या बघा प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्याला प्रतिबंध करणे, म्हणजे एखादी गोष्ट होण्याच्या आधीच त्याला काय केलं, रोखणं. ओके, म्हणजे कृती होण्याच्या आधी, एखादी घटना घडण्याच्या आधीच त्याला काय करणं, रोखणं, प्रिव्हेंट करणं. तर कृती होण्याआधी, कृती करण्याआधी. आता या दोन्ही केसमध्ये काय मिळतात, काही संरक्षण मिळतात. तर पहिल्या केसमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, त्या व्यक्तीला सर्वात आधी त्या अटकेचं कारण सांगितलं जातं. आपण खूप ब्लॅक अँड व्हाईट मूवीज पासून आतापर्यंतच्या मूवीज, हॉलिवूड बॉलिवूड सगळ्याच्यामध्ये बघितलं असेल की कधीही व्यक्तीला अरेस्ट करताना त्याला काय केलं जातं, अरेस्ट वॉरंट दाखवलं जातं किंवा त्याला त्याचं कारण दाखवलं जातं की या कारणामुळे तुम्हाला अटक केली जात आहे. तर सगळ्यात पहिले त्याला अटकेचं कारण सांगितलं जाईल. देन त्याला त्याच्या आवडीचा वकील निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो आपापल्या आवडीचा वकील निवडू शकतो. स्वतः अफोर्ड करत नसेल तर गव्हर्नमेंट त्यासाठी अफोर्ड करून देतो. तर त्याला स्वतःच्या आवडीचा वकील निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. प्लस त्याला 24 तासांपेक्षा जास्त कैदेत ठेवता येणार नाही. त्याला 24 तासाच्या आत नजीकच्या, म्हणजे जो जवळचा जो न्यायाधीश असेल, न्यायाधीश कोर्टामध्ये न्यायाधीशांसमोर काय करायचंय, हजर करायचं आहे. 24 तासापेक्षा जास्त त्याला ठेवता येणार नाही. आणि 24 तासामध्ये प्रवासाचा वेळ वगळला जातो. हा काउंट होत नाही, एक्सक्लुडिंग ट्रॅव्हलिंग टाइम. 24 तास म्हणजे प्युअर 24 तास कैदेचे. ओके, प्रवासाला जर 28 तास लागले, 42 तास लागले तर तो काउंट नाही होणार. ओके, 24 तास कैदेत ठेवता येणार नाही. आणि त्याच्यानंतर 24 तासाच्या पुढे तेव्हाच ठेवलं जाईल जेव्हा न्यायाधीश तसे सांगतील. तरच मग 24 तासाच्या पुढे त्याला काय आपण तो कैदेत ठेवलं जाईल. आपण बघतो कोणत्याही व्यक्तीला अटक केली, कोणत्याही गुन्ह्यासाठी जर अटक केली तर पोलीस त्याला आधी काय करतात, कोर्टात हजर करतात. आणि मग न्यायाधीश त्याला न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी नाही का, 2 तारखेपर्यंत, 10 तारखेपर्यंत आपण ऐकतो ना की 15 तारखेपर्यंत डॅश व्यक्तीला पोलीस कोठडी. मग तेवढं ते ठेवलं जातं. आणि तेवढ्याच्यात पोलीस इन्व्हेस्टिगेट करतात, सबूत इकट्ठा करतात, मग कोर्टामध्ये पेश करतात. आणि मग जर प्रूव्ह झालं की तो आरोपी आहे, मग डॅश कलमानुसार त्याला ती जे असेल ती सजा दिली जाते. तर वरचे हे प्रोटेक्शन त्याला आधी मिळतात. ओके ना. जी दुसरी आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ज्याला आपण म्हणतो, किंवा काय करण्याच्या आधीच आपण म्हणतोय त्यांना अटक केली जाते. कृती करण्याच्या आधी काही सराईत गुन्हेगार असतात. सराईत गुन्हेगार म्हणजे वारंवार गुन्हे करत नाहीत, म्हणजे लगातार गुन्हे करत आहेत. मग कोणत्याही प्रकारचे गुन्हे असतील, दंगा फसाद भडकवणं असेल, जातीय एकोपाला डिस्टर्ब करणारे असतील, व्हायलन्स करणारे असतील, तर अशा व्यक्तींना काय केलं तर इलेक्शन आलं, काही सणसूद आला, फेस्टिवल आलं की लगेच त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. त्यांसाठी स्पेशल लॉज आहेत. मग सराईत गुन्हेगार आहे तो काही ना काहीतरी करणार बाबा, ह्या फेस्टिवलच्या वेळेस म्हणा किंवा त्या इलेक्शनच्या वेळेस म्हणा. मग अशा व्यक्तींना काय केलं जातं, एक तर तडीपार केलं जातं किंवा अटक केली जाते डायरेक्टली विदाउट रिझन. का? कारण की तो सराईत गुन्हेगार आहे. सेकंड थिंग म्हणजे जे आपले अॅनालॉगस फोर्सेस आहेत, ज्याला आपण IB, रॉ, NIA म्हणतो, राष्ट्रीय सुरक्षेच्या ज्या या संस्था आहेत, आता त्या बऱ्याचशा कायद्याअंतर्गत काम करतात. नासा, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आहे, टाडा, पोटा, टेररिस्ट, अँटी टेररिझमचे ऍक्ट्स आहेत, नॅशनल सिक्युरिटीचे ऍक्ट्स आहेत, खूप सारे असे ऍक्ट्स आहेत. तर ह्या ऍक्ट्सच्या अधीन राहून बरेचसे काम त्यांना करावे लागतात. समजा एखाद्या व्यक्तीचा काही ईमेल पठवला, पकडला गेला किंवा बघितला गेला किंवा काही पिक्चर्स त्यांना मिळाले की ISIS सोबत त्याची काहीतरी लिंक आहे, अल कायदासोबत काहीतरी लिंक आहे, नक्षलिझम सोबत काहीतरी लिंक आहे, म्हणजे अशा गोष्टी ज्या भारतीय सार्वभौमतेच्या विरोधात आहेत किंवा भारतासाठी धोकादायक आहेत, अशा गोष्टी जर त्यांना मिळत असतील, मग त्यांनी व्यक्तीने काय केलं ना, ईमेलच पाठवलेला आहे किंवा तो फोटोच त्याचा पकडलेला आहे, मग त्याला पुढील चौकशीसाठी काय केलं तर अटक, म्हणजे काही करण्याच्या आधीच त्याला अटक केली जाते. म्हणजे अशा विविध केसेस आहे ज्याच्यामध्ये अटक केली जाते. मग त्यांना सुद्धा काही संरक्षण मिळतं. सगळ्यात पहिले म्हणजे पहिलं संरक्षण त्यांना मिळतं की त्यांना 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येणार नाही, 3 मंथपेक्षा जास्त ठेवता येणार नाही. जास्तीत जास्त त्यांना किती 3 मंथ ठेवलं जाईल. त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची
हे दिली जाईल, काय म्हणतात त्यांना, चान्स, ऑपॉर्च्युनिटी दिली जाईल. पण 3 महिन्यापेक्षा जास्त त्यांना ठेवता येणार नाही. परंतु बघा आता हे तर प्रोटेक्शन कळालं, सिंपल आहे, एवढं मिळाले, 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येणार नाही आणि त्यांना आपली बाजू मांडण्याचा ऑपॉर्च्युनिटी, संधी दिली जाईल. तर हे 3 महिन्यापेक्षा जास्त, आता 3 महिने ठेवतात, आपल्याला हे तर कळालं की 3 महिने ठेवतात. पण 3 महिन्यापेक्षा जर जास्त ठेवायचं आहे तर त्याला 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट नाही, आणखी एकदा बघा, हायकोर्टाच्या समितीने तसं सजेस्ट केलं किंवा संसदेने सजेस्ट केल्यास, संसदेने सजेस्ट केला, सल्ला केला, दिल्यास, जर दोन्हीपैकी एक तर हे किंवा हे, समजा NIA ने एका व्यक्ती A ला पकडलेला आहे, 3 महिने झालं व्यक्ती A ला त्यांनी डिटेन्शनमध्ये घेतलेला आहे. परंतु NIA ला वाटते की याच्याकडून आणखी जास्त माहिती मिळेल, ती पण खूप खुफिया, खूप महत्त्वाची असेल, भारताच्या सार्वभौमतेशी जोडलेली असेल. मग NIA एकतर हायकोर्टमध्ये जाईल, हायकोर्टला म्हणेल की असं असं केस आहे, आम्हाला 3 महिन्यापेक्षा जास्त लागणार. मग हायकोर्टमध्ये एक समिती गठीत केली जाईल, मग ती समिती म्हणेल यस ठेवा. किंवा दुसरा ऑप्शन NIA संसदेमध्ये असं ऍप्लिकेशन फाईल करेल की असं असं आहे, मग तेव्हा संसद म्हणेल यस ठेवा. जर दोन्हीपैकी कोणी जरी यस म्हटलं तर व्यक्ती A ला अनलिमिटेड टाइमसाठी मध्ये ठेवता येतं डिटेन्शनमध्ये. मग 8 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, किती पण असू द्या, 3 महिन्यापर्यंत संरक्षण. एकदा 3 महिने क्रॉस झाले, परमिशन भेटली, तर त्याच्या पुढे कोणताही कालावधी नाही आहे. तर आर्टिकल 22 मध्ये हे संरक्षण मिळतं, दंडात्मक अटकेपासून आणि प्रतिबंधात्मक अटकेपासून. प्रतिबंधात्मक म्हणजे काही करण्याच्या आधीच केलं जातं. आय होप सगळ्यांना हे व्यवस्थित समजलं असेल. आर्टिकल 22 नाव. आता आपल्याला पुढचा ग्रुप बघायचा आर्टिकल 23-24, देन 25-28 आणि 29-30. आर्टिकल 23-24, आर्टिकल 23 जो आहे, आर्टिकल 23 जो आहे तो एंटायर ह्युमन बिईंगची ट्रॅफिक, त्याच्यामध्ये बेगिंग आलं, प्रॉस्टिट्यूशन आलं, ऑर्गन ट्रॅफिकिंग आली, सगळ्याच गोष्टी, बंदा मजदुरी, देवदासी प्रथा वगैरे आल्या. आधी फक्त असे नाव लिहिलेले होते, ज्याच्यामध्ये मग होऊ शकते की कधी नाव राहून जातं, पण लेटेस्ट त्याच्यामध्ये बदल केले गेलेले आर्टिकल 23 मध्ये ह्यात ह्युमन बिईंग हा शब्द वापरला, सर्वांचीच ट्रॅफिक. मग महिलांची प्रॉस्टिट्यूशनसाठी होत असेल, मानवाची अंग विक्रीसाठी होत असेल, आपण ऑर्गन जे अवयव विक्रीसाठी होत असेल, ती ट्रॅफिक त्याच्यामध्ये आली. व्यक्तींना भिकारी बनवून त्यांच्याकडून काम केलं जात असेल किंवा भीक मागणं असेल, ते त्याच्यामध्ये आलं. देवदासी प्रक्रिया, देवाला वाहिलेले व्यक्ती जे आपण म्हणतो ते आले त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या कोणत्याच गोष्टी होणार नाहीत, मानवांची स्मगलिंग, मानवाची ट्रॅफिकिंग होणार नाही. आर्टिकल 23 त्याच्यामध्ये काय की आर्टिकल 23 आणि 24 काय, शोषणाविरुद्धचे अधिकार आहेत, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तर मानवाचं कोणत्याही ह्युमन बिईंगचं शोषण होणार नाही, ही त्याच्यात काळजी घेतलेली आहे. आणि संसद तुला त्याच्यासाठी कायदे बनवायचे. मग प्रॉस्टिट्यूशन या व्यवसायासाठी संसदेने खूप स्ट्रिक्ट नॉर्म्स, स्ट्रिक्ट कायदे बनवलेले आहेत. अवयव विक्रीसाठी जे आपले ऑर्गन ट्रॅफिकिंग होते त्यासाठी स्ट्रिक्ट कायदे बनवलेले आहेत. हा कायदा त्याचे आपण म्हणतो ना फॉलो किती होते हे वेगळी गोष्ट आहे, पण कायदे सगळ्यांसाठी संसदेने बनवलेले आहेत. भीक मागणं कायद्यानं गुन्हा आहे, त्यासाठी सुद्धा कायदा बनवलेला आहे, परंतु भारतामध्ये त्याचं व्यवस्थित पालन होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे 23 मध्ये सांगितली संसद तुला ह्या गोष्टी कायद्याने, संसदेला रोखायचे. संसदे म्हणजे कायद्याने, मी तुम्हाला आताच सांगितलं होतं. 23 ह्युमन बिईंगची ट्रॅफिकिंग, त्यांचं शोषण आहे. आणि 24 हे खास काय करतो, 24 आर्टिकल हे चाइल्डसाठी, चाइल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो, बाल मजदुरीसाठी. सुरुवातीला जो कामावर ठेवत होता त्याला शिक्षा होत होती. 14 वर्षाच्या पुढे कामगार असतात, 14 वर्षाच्या खालचे बाल कामगार असतात. 14 वर्षाच्या पुढे तुम्ही ठेवू शकता, 14 आणि त्याच्या पुढे. 14 वर्षाच्या खाली जे आहेत 13 वर्षापर्यंत ते बाल कामगार झाले, तर तुम्ही त्या व्यक्तींना कामावर ठेवू शकणार नाही. जो व्यक्ती ठेवेल त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल. संसदेने त्यासाठी कायदे बनवलेले. पुन्हा संसदेने त्याच्यामध्ये बदल केला. कामावर ठेवणारा आणि कामावर पाठवणारा दोघांना त्याच्यामध्ये शिक्षा केलेली आहे. सध्याच्या कंडिशननुसार जो कामावर ठेवतो आणि आई वडील जे पॅरेंट्स असतील, जे गार्डियन असेल, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. एक्सेप्शन अशा आहेत, जर घरगुती बिझनेस असेल तर तो शाळा करून, म्हणजे आपण व्हेजिटेबल स्टोर आहे छोटंसं घरामध्ये, किराणा स्टोर आहे, तर त्याची शाळा आणि अभ्यासाचा वेळ आपण म्हणतो ना वगळता तो थोड्या वेळासाठी तिथे बसू शकतो. अशा छोट्या त्याच्यामध्ये सूट दिलेल्या आहे, परंतु एंटायर काम त्यांच्याकडून कधी करून घेतलं जाणार नाही.
तरी पण आपण आज बघतो दिवाळी आली किंवा आपण म्हणतो बऱ्याचशा वेळेस दिवाळीच्या वेळेसच आपल्याला मोस्टली साऊथ इंडियामधून बरेचसे खबर येतात, न्यूज येतात की फटाके फॅक्टरीला आग लागलेली आहे, एवढ्या एवढ्या बालकांचा महिलांचा मृत्यू, मोस्टली त्याच्यामध्ये बालक आणि महिला यांची डेथ होते. का? कारण की मोस्टली चीप लेबर आपण म्हणतो ना, कमी पैशात काम करणारे असतात म्हणून त्यांना तिथे घेतलं जातं. थोडंसं प्रिव्हेन्शन आपण तिथं आपण काळजी नाही घेतली तर दारूगोळ्याची फॅक्टरी आहे, आग लागणार, मोठ्या दुर्घटना होणार. आता भारतामध्ये अशा शेकडो दुर्घटना झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जीव हा लहान मुलांचा आणि स्त्रियांचाच गेलेला आहे. सो गरज आहे की म्हणजे आता झालंच आहे, सोशल मीडियामुळे बाकी गोष्टींमुळे चाइल्ड लेबर खूप कमी झालेले आहेत, पण बरेचसे असे ठिकाणं आहेत, बरेचसे असे क्षेत्र आहेत जिथे अजूनही चाइल्ड लेबर यूज केले जातात. तर ते स्ट्रिक्टली बंद केलं पाहिजे. ओके, बालकांना त्यांचं बालपण जगून द्यायला हवं. सो आर्टिकल 23 आणि 24ही आपण बघितलं. आता आपल्या नवीन ग्रुप बघायचा आर्टिकल 25 ते 28चा. ओके, आर्टिकल 25 to 28 बघूया. ओके, नाव आर्टिकल 25 ते 28 आपल्याला पाहायचं आहे. आर्टिकल 25 ते 28 हे फ्रीडम ऑफ रिलिजन आहे, धर्माचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्यापैकी आर्टिकल 25 जो आहे तो भारतामध्ये तुम्हाला तुमच्या धर्माचं पालन, प्रचार, प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देतो. पालन, प्रचार, प्रसार म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या विवेकाचं स्वातंत्र्य आहे. विवेक की तुम्हाला कोणत्या धर्मावर आणि कोणत्या फॉर्ममध्ये विश्वास आहे. मला गणपतीवरती ह्या फॉर्ममध्ये त्यांची जी मूर्ती त्याच्यावरती विश्वास आहे. मला अल्लांवरती विश्वास आहे, त्यांची अशा आपण म्हणतो जे काय फॉर्ममध्ये आपल्याला त्यांच्यावरती प्रार्थना करायची त्याच्यावरती असेल. माझा जीसस क्राइस्टवरती विश्वास आहे, मला त्यांना या फॉर्ममध्ये पूजायचं आहे, करू शकता. तुम्हाला तुमच्या विवेकाचं स्वातंत्र्य की तुम्हाला कोणत्या धर्माचं कोणत्या गोष्टीचं आपण म्हणतो ना सन्मान करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. मग त्याचे जे प्रचार प्रसार म्हणजे तुम्ही त्याचे रीतिरिवाज जे असतील त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याचे रीतिरिवाज पाळू शकता. तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. तुम्ही त्या धर्माचा प्रचार करू शकतात की तो धर्म किती छान आहे, काय आहे, तो तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करू शकता. प्रसार म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा तो धर्म आपण म्हणतो ना दुसऱ्यांसोबत तो शेअर करू शकता, म्हणजे वाढ करण्यासाठी. भारतामध्ये तुम्ही हव्या त्या धर्माचं प्रार्थना करू शकता, निवडू शकता तुम्ही त्यांच्या कोणत्या फॉर्ममध्ये तुम्हाला पूजायचं आहे. देन तुम्ही त्याचे रीतिरिवाज पाळू शकता, तुम्ही त्याचा प्रचार प्रसार सुद्धा करू शकता. प्रचार प्रसारामध्ये जस्ट आता लेटेस्ट त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे संसदेनं, ते म्हणजे एखाद्याला आपण जबरदस्ती धर्मांतर करायला लावतो. अरे तू ह्या धर्मामध्ये आला पाहिजे, नाही तर तू खलास, तर ते जबरदस्ती धर्मांतरण व्हायचं. पण आता नवीन नवीन काय केलं जात होतं, पैसे देऊन धर्मांतरण केलं जात होतं. तू ह्या धर्मात आहे ते तुला एवढे 50,000 लाख रुपये 2 लाख 10 लाख जे असतील ते. तर सध्या लेटेस्ट कायद्यामध्ये काय बदल केलाय, जर एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन लालच देऊन जर धर्मामध्ये घेत असेल किंवा धर्म परिवर्तन घडून आणत असेल ते सुद्धा काय असेल, जबरदस्तीचे धर्मांतरण असेल. ठीक आहे, चालो काही का असं ना, आता ते चांगलंच केलेलं आहे. पण 25 काय करतो, तुम्हाला धर्माचं पालन प्रचार प्रसार करण्याचा अधिकार देतो. आर्टिकल 26 तुम्हाला धर्माच्या घडामोडी हाताळण्याचं, धर्माच्या घडामोडी हाताळण्याचं स्वातंत्र्य देतो. आता या धर्माच्या घडामोडी कशा आढळणार, त्याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य आहे की आपण धार्मिक संस्था स्थापन करू शकणार. धार्मिक संस्था आपल्याला स्थापन करण्याचा अधिकार आहे. प्लस या संस्थांची घडामोडी सुद्धा चालविण्याचा अधिकार आहे. म्हणजे मी म्हटलं की अरे आपली मोठी धार्मिक संस्था आहे, आपल्याला 3 ऑपरेटर पाहिजेत, 3 अकाउंटंट पाहिजेत. हा, पण हे 3ही पण हिंदू धर्माचेच पाहिजेत किंवा 3ही मुस्लिम धर्माचेच पाहिजेत किंवा आपल्या जे काही आपला XYZ धर्म असेल त्या धर्माचेच पाहिजेत. सो मला ते ऑथॉरिटी आहे, शासन त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. माझी धार्मिक संस्था आहे म्हणजे संस्था स्थापन करू शकतो, तिचं ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा मी चालवणार. हा अधिकार मिळालेला आहे प्रत्येक व्यक्तीला. प्लस संस्था स्थापन केली, तिचं घडामोडी, प्लस संस्थेच्या नावानं आपल्याला संपत्ती, टँजिबल इंटँजिबल म्हणजे चल अचल संपत्ती उभारण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे त्या संस्थेच्या नावाने मी एखादी कार घेऊ शकतो, त्या संस्थेच्या नावाने एखादी आपण अचल संपत्ती सुद्धा मी घेऊ शकतो. हा राईट मला आर्टिकल 26 देतो. आर्टिकल 27 अशा संस्थांना टॅक्स फ्री बनवतो, आपण करमुक्त. म्हणजे संस्था अशा उत्पन्नातून, धार्मिक संस्थांच्या उत्पन्नातून कर घेणारा नाही.
आता ही जी तरतूद आहे आपली, की ही जी आयडिओलॉजी संविधानात ती या कारणासाठी दिलेली आहे की शासन एखाद्या संस्थेकडनं धार्मिक संस्थेकडनं टॅक्स घेऊन दुसऱ्या धार्मिक संस्थेला तो देऊ नये, किंवा असं होऊ नये भविष्यामध्ये की एखाद्या धर्माकडून टॅक्स घेतलाय आणि तो दुसऱ्या धर्माच्या प्रमोशनसाठी खर्च केला जातोय. त्याच्यामुळे कोणत्याच धार्मिक संस्थांकडून सरकार कर घेणार नाही, यासाठी ही कन्सेप्ट दिलेली आहे. परंतु आज आपण बघतो धार्मिक संस्था कोणत्याही धर्माच्या असतील त्यांची प्रॉपर्टी हजारो कोटींवरती असते. बराचसा ब्लॅक मनी इथे व्हाईट केला जातो. आपण बघतो आपल्या भारतामध्ये तुम्ही बघतात बरेचसे बाबा लोक आहेत. कोणत्याही भामट्या बाबांचं नाव जरी घेतलं तर प्रत्येक भामट्या बाबांची जी प्रॉपर्टी आपण बघतो 4-4 हजार कोटी 10-10 हजार कोटी असते. आणि त्या प्रत्येक भामट्या बाबांसोबत एक पॉलिटिकल लीडर, एक नाही बरेचसे असे पॉलिटिकल लीडर चिपकलेले असतात. का? कारण की जो काही इथे आपल्याला ब्लॅक मनी मिळतोय तो तिथे गुंतवू. कारण की जर तुम्हाला टॅक्स भरायचा नाही तर तुम्हाला हिशोब कोणी विचारणार नसतो, तुम्हाला कोणीही हिशोब विचारत नसतो, तर तुम्ही वाटेवर तिथे पैसा व्हाईट करू शकता. तो याचा मिसयूज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतो आर्टिकल 27चा. ओके, नाव आर्टिकल 28 27 करमुक्त केलं आणि 28 सांगतो की ज्या शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, आता शैक्षणिक संस्थांना 4 भागात त्यांनी केलं. ज्या अशा शैक्षणिक संस्था ज्या पूर्णपणे राज्याच्या स्वामित्वामध्ये येतात. स्वामित्व म्हणजे काय? पूर्णतः स्टेट ओन, गव्हर्नमेंटची, मग ते कोणतेही असेल, लोकल, स्टेट आणि केंद्र सरकार. दुसरं आहे ट्रस्ट, एखाद्या ट्रस्टने स्थापित केलेली, इस्टॅब्लिश केलेली, परंतु सध्या गव्हर्नमेंट तिला चालवत आहे. तिसरं आहे राज्याद्वारा मान्यता प्राप्त. ओके, आणि चौथा आहे राज्याद्वारा मदत, एड आपण ज्याला म्हणतो, मदत प्राप्त. ओके, दिसत नसेल तर मी ऑडिओ ऐका, त्याच्यानुसार तुम्ही लिहून घ्या. पहिलं जे आहे पूर्णपणे गव्हर्नमेंटचे स्वामित्व, याच्यामध्ये कसलंही, जे पूर्णपणे गव्हर्नमेंटचे आहेत, कसलंही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. व्यवस्थित लक्ष देऊ नका की एवढ्या डीप फॅक्ट्स आता विचारले जाऊ लागल्यात. आर्टिकल 28 सांगितले की शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण नाही, पण कोणत्या ह्याच्यात नाही, जे पूर्ण गव्हर्नमेंटचे आहे, जी पूर्ण गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे, त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. दुसरा प्रकार आहे एखाद्या ट्रस्टने, धार्मिक संस्थेनं, ट्रस्टनं स्थापित केली होती ती, परंतु आता ती ट्रस्ट राहिली नाही, कारण खूप हेरिटेज 100-200 वर्षापूर्वीची असेल आणि आता शासन तिला चालवत आहे. तर अशा ह्याच्यामध्ये ते ऑप्शनल ठेवलंय. तुम्हाला द्यायचं असेल तर धार्मिक शिक्षण, धार्मिक आपण तो उपदेश देऊ शकता, ऑप्शनल. सॉरी, जे दुसऱ्या प्रकारे ट्रस्ट, तिथे देऊ शकता, तिथे सांगितलं तुम्ही देऊ शकता. पूर्णपणे राज्याची आहे त्याच्यामध्ये नाही देणार. दुसरी जी ट्रस्ट आहे, एखाद्या ट्रस्टनं स्थापन केले पण सध्या गव्हर्नमेंट चालवते, त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि तिसरा आणि चौथा प्रकार आहे, तिसरा म्हणजे राज्याची मान्यता जिला प्राप्त आहे आणि राज्याची मदत जिला प्राप्त आहे. ह्या दोन्हीमध्ये ऑप्शनल ठेवले, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या अथवा नका देऊ. पहिल्याच्यामध्ये पूर्णच नाही, जी पूर्ण सरकारची शाळा आहे त्याच्यामध्ये काहीच धार्मिक शिक्षण नाही. जी सरकार चालवते पण इस्टॅब्लिश ट्रस्टने केली तिथं तुम्ही देऊ शकता, कारण की ट्रस्टनं त्याच गोष्टीसाठी ती स्थापन केली होती. तिसरा आणि चौथा जो प्रकार, राज्याद्वारा मदत प्राप्त, राज्याची मान्यता प्राप्त, इथे मात्र ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचं तर द्या किंवा देऊ नका. तर आर्टिकल 25, 26, 27 आणि 28. ओके, नाव आता पुढे आपण वळूया, पुढचे आर्टिकल्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके, नाव आता आपल्याला बघायचं आर्टिकल 29 आणि 30, 9 आणि 30. आता हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार खास करून आपल्या भारतातील अल्पसंख्याकांसाठी काय करतात, तरतूद करतात. आर्टिकल 29 मध्ये 2 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याची भाषा, लिपी व संस्कृती, कोणताही व्यक्ती त्याची भाषा, लिपी व संस्कृती काय करू शकतो, जोपासू शकतो. म्हणजे या व्यक्तीला कोणताही दुसरा व्यक्ती किंवा गव्हर्नमेंट, शासन, तू हीच भाषा बोलली पाहिजेस, तू असंच केलं पाहिजेस, तसंच केलं पाहिजेस, तू ही भाषा सोडून मेन स्ट्रीम मध्ये नाही.
प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे हे स्पेशली अल्पसंख्याकांसाठी आहे, कोणत्याही भाषा, लिपी, संस्कृती त्याला जोपासण्याचा काय मिळालेला आहे, अधिकार मिळालेला आहे. कोणी त्याला फोर्स नाही करणार की तू तुझी लिपी बदल, भाषा बदल, तुझी संस्कृती बदल. प्लस या व्यक्तीला भारतातील कोणत्याही शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शिक्षण घेण्याचा अधिकार. तो व्यक्ती भारतातील कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण, तुझी भाषाच ही आहे, तुझी लिपीच ती आहे, तुझी संस्कृतीच अशी आहे म्हणून तू आमच्या संस्थेमध्ये येऊ नको असं त्याला कोणीही म्हणणार नाही. ओके, 2 राईट्स त्याला मिळतात 29 मध्ये. तर त्या स्वतःची भाषा, लिपी तो जपू शकतो आणि त्या कारणामुळे त्याला कोणत्याही संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये आपण तो रोखलं जाणार नाही शिक्षण घेण्यापासून. आता सुप्रीम कोर्टने याच्यावरती निर्णय दिला की अल्पसंख्याक हे जे प्रोटेक्शन आहे ते फक्त अल्पसंख्याकांना नाही तर बहुसंख्याकांना सुद्धा प्राप्त होतं. बहुसंख्याकांना, कारण की स्वतःची भाषा, लिपी हे जपण्याचं स्वातंत्र्य फक्त अल्पसंख्याकांना प्राप्त नाही, बहुसंख्याकांना, मेजॉरिटीवाल्यांना सुद्धा आहे. म्हणजे भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती आपली भाषा, संस्कृती जपू शकतो, सगळ्यांना तो राईट मिळाला, सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. प्लस सुप्रीम कोर्टने हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये जे इलेक्शन होतात, आता आपल्या सगळ्यांना माहित आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे, त्याच्यानुसार इलेक्शन होतात. मग कुणी धर्मावरती भाषण दिलं वगैरे तर त्याच्या कायदा आपण म्हणतो ना, त्यावेळेस काय म्हटलं जातं, तो आचारसंहितेचा भंग आहे. सो सुप्रीम कोर्टने याच्यावरती निर्णय दिला, समजा एखादी व्यक्ती, मग ती इलेक्शन लॉब असेल, पॉलिटिकल लीडर असेल, एखादी व्यक्ती भाषाच्या संरक्षणासाठी भाषण देत असेल की आप मुझे चुन के दीजिए, मैं अपने लैंग्वेज को बचा के रखूंगा, उसको ऐसे प्रोटेक्ट करूंगा अगर आप मुझे नाही का इलेक्ट करते हो, किंवा जर तुम्ही मला निवडून देताय तर मी आपल्या भाषेचं असं संरक्षण करू, तसं संरक्षण करू. तर सुप्रीम कोर्टने सांगितलं भाषेच्या संरक्षणासाठी दिलेले भाषण आचारसंहितेचा भंग नाही ठरणार, देऊ शकता तुम्ही. आणखी एकदा सांगतो, भाषेसाठी सांगितले, धर्मासाठी नाही. जर धर्मासाठी एखाद्या नेत्यानं भाषण केलं तर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकतो. आचारसंहितेचा भंग तर होतोच, मग तिथे एवढं स्ट्रिक्ट पण होऊ शकतं असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. धर्मासाठी, भाषेसाठी देऊ शकता, भाषेसाठी तुम्ही बोलू शकता. तर 29 मध्ये हे स्वातंत्र्य मिळतं. 30 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं की ह्याच अल्पसंख्याक व्यक्तींना किंवा भाषी अल्पसंख्याक व्यक्तींना आपापल्या चॉईसच्या, आपापल्या संस्कृतीनुसार शिक्षण संस्था स्थापण्याचा अधिकार आहे. इथे त्यांना जपण्याचा अधिकार मिळतो, स्वतःची संस्कृती, भारतात कुठेही शिक्षण घेण्याचा अधिकार मिळतो आणि शिक्षण संस्था स्थापण्याचा देखील अधिकार मिळतो. 29-30 मायनॉरिटीला काय केलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे, संरक्षण प्राप्त झालेलं आहे. आर्टिकल 31 संविधानामध्ये आता राहिलेलं नाहीये, कारण की आर्टिकल 19 त्याच्यातलं 7वं जे उपकलम होतं आणि आर्टिकल 31 या दोघींचं पण 44वी घटना दुरुस्ती 1978, 44वी घटना दुरुस्ती 1978 या दोन्ही गोष्टींना कुठे टाकलं, आर्टिकल 300A मध्ये टाकलं. संपत्तीचं आर्टिकल 19G तुम्हाला काय करत होता, संपत्ती कमावणे, तिला बाळगणे आणि तिला खर्च करण्याचा अधिकार. म्हणजे मी संपत्ती कमावत आहे, स्वतःजवळ ठेवत आहे आणि वाटेल तिथे खर्च करत आहे, 19G. आणि 31 काय करायचं होतं, संपत्तीचं संरक्षण तुम्हाला, म्हणजे तुमची संपत्ती तुमच्यापासून कोणीही हिरावणार नाही. मग आफ्टर इंडिपेंडन्स मला सांगा, सरकारला लोकांच्या जमिनी घ्यायच्या, कारण की तिथेच रेल्वे बनणार, तिथे रस्ते बनणार, तिथेच कारखाने बनणार, म्हणजे लोकांच्या संपत्तीवरती येणार. आणि संपत्तीला जर मूलभूत अधिकार मिळाला तर भारतामध्ये जी विषमता आहे ती कशी कमी होणार. मग सगळ्यात आधी पहिली घटना दुरुस्ती केली आणि आपल्या संविधानामध्ये कोणती 9वं शेड्यूल जोडलं गेलं, 9वी अनुसूची जोडली गेली. या 9व्या अनुसूचीमध्ये सांगितलं की सरकारनं जर जमीन घेतली तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाणार नाही. बरोबर आहे, कारण की सगळं जे काय करायचं ते जमिनीवर करायचं, लोकांना जर तो मूलभूत अधिकार मिळाला तर तसं होणार नाही. डायरेक्ट ती प्रोव्हिजन 9व्या शेड्यूलमध्ये टाकली. प्लस नंतर 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं की ह्या आर्टिकल्सच काढून टाकले आणि 300 मध्ये संपत्तीचा अधिकार आहे पण तो संविधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार नाही. मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन आता त्याला प्राप्त होत नाही. ठीक आहे ना. पुढे आता आपण जाऊयात आर्टिकल 29, 30, 31 नाहीये. मग आता आपल्याला आर्टिकल 32, 33
34 आणि 35 पाहायचं आहे. आर्टिकल 32 याच्यामध्ये काय केलेलं आहे, 5 प्रकारच्या रीट्स दिलेल्या आहेत. 5 प्रकारच्या रीट्स, त्याला आपण मराठीमध्ये प्राधिलेख म्हणतो. विशेषाधिकार हे प्राधिलेख ब्रिटनची कन्सेप्ट आहे. तिथे राजाच्या विरोधात ते राजाद्वारे ते काढले जायचे. आता रीट्स ह्या 5 प्रकारच्या आहेत. पहिले आहे बंदी प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस म्हटलं जातं. देन आहे बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश मॅन्डामस. तिसरं आहे प्रोहिबिशन किंवा प्रतिषेध. चौथा आहे सर्शोररी किंवा त्याला आपण म्हणतो उत्प्रेषण. आणि 5वं आहे अधिकार पृच्छा, को वारंटो, अधिकार पृच्छा. दिसतंय ना? ठीक आहे. बंदी प्रत्यक्षीकरण, एखाद्या व्यक्तीला बंदी करून ठेवल्यास, मग असा राईट, आता एक्झाम मध्ये हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे की कोणती रीट आहे जी फक्त राज्याच्या विरोधात निघते, कोणती रीट आहे जी राज्य आणि खाजगी व्यक्तीच्या पण अगेन्स्ट निघते. आता बघा, बंदी प्रत्यक्ष म्हणजे एखाद्या व्यक्तीला बंदी कोण कोण करू शकतं, राज्य करू शकतो आणि खाजगी व्यक्ती सुद्धा करू शकतो. मला माझे आई वडील बंद करू शकतात, मला माझा एखादा मित्र बंदी करून ठेवू शकतो, मला एखादा गुंड किडनॅप करून बंदी करून ठेवू शकतो, मला पोलीस बंदी, राज्य म्हणजे पोलीस कुणी पण आलं, राज्य म्हणजे गव्हर्नमेंटची कोणतंही ऑफिस आलं म्हणजे मला कोणीही बंदी करू शकतं. जर मला बंदी केले तर माझे कोणी फॅमिलीजन मित्रजन काय करू शकतात, किंवा सुप्रीम कोर्ट सो मोठो स्वतः देखील रीट काढू शकतो. हे लक्षात ठेवा. आपण आपल्याऐवजी मित्रपरिवार किंवा नातेवाईक किंवा सुप्रीम कोर्ट स्वतः, सुप्रीम हायकोर्ट स्वतःही रीट काढू शकतात. तर बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला बंद करून ठेवण्यास. मग तेव्हा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट संबंधित ऑथॉरिटीला, संबंधित व्यक्तीला विचारतील की तुम्ही का बंदी केलेली आहे बाबा त्याला. मग तेव्हा जर त्यांना दिसलं की कायद्याचं उल्लंघन झाले तर त्या व्यक्तीला ते सजा देते. आणि जर योग्य असेल की एखादा व्यक्ती पागल आहे म्हणून बंद केलेलं आहे, बाहेर गेले तर तो सोशल ॲटमॉस्फिअर बदलू शकतो, बिघडू शकतो, तर त्याला ठेवू दिलं जाईल. तर असं आहे. तर ही दोन्ही गोष्टी व्यक्ती, राज्य आणि खाजगी व्यक्तीच्या अगेन्स्ट निघते. आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मी तर दोन्ही सांगितलेलं आहे. जर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आहे तर तुम्हाला आर्टिकल 32 यूज करावं लागतं. जर तुम्हाला हायकोर्टात जावं लागतंय तर तुम्हाला आर्टिकल 226 यूज करावं लागतं. सुप्रीम कोर्टात जायचंय 32, हायकोर्टात जायचंय 226. पण 226 किंवा हायकोर्टाची व्याप्ती जास्त आहे. कशामुळे जास्त आहे? कारण की हायकोर्टामध्ये म्हणजे 226 नुसार फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार किंवा याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल राईट, दोन्हींच्या बाबतीत म्हणजे या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार दोन्हीच्या बाबतीत 226 मध्ये जाता येतं. पण 32 मध्ये जायचे, सुप्रीम कोर्टमध्ये जायचे तर तुम्हाला फक्त फंडामेंटल राईट्स तुमचे गेले असतील तरच तुम्ही जाऊ शकता. म्हणजे सुप्रीम कोर्टाची व्याप्ती या बाबतीत कमी आहे, हायकोर्टाची जास्त आहे. कारण की तसं केलं असतं तर सुप्रीम कोर्ट काय काम करणार. ओके. सो हायकोर्टाची व्याप्ती हा पॉवर नाही, पॉवर सुप्रीम कोर्टचीच अल्टिमेट आहे, व्याप्ती जास्त आहे. तर बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश मॅन्डामस किंवा परम आदेश. परम म्हणजे उच्च, आदेश म्हणजे ऑर्डर. जर तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये गेलात, सरकारी ऑफिसरमध्ये गेलात, तर तिथे तुमचं व्यक्तित्व म्हणजे समजा एखाद्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेलात, कलेक्टरची ड्युटी आहे की असं करणं, पण तो काम करत नाहीये, तुम्ही 226-32 यूज करून व्हॉटेवर हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाल. मग ते परम आदेश देतील, का करत नाही रे तू. मग त्यांना जर योग्य कारण भेटलं ठीक आहे, नाही भेटलं तर त्या IAS वरती ते ऍक्शन घेतील. परम आदेश काम करण्यासाठी. आता मला सांगा, एखाद्या खाजगी ऑफिसमध्ये जाऊ शकता का तुम्ही कोचिंग क्लास लावला आणि तो क्लासेस तुम्हाला लेक्चर देत नाही, तर तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये नाही जाऊ शकत. ओके. तर हे फक्त राज्याच्या विरोधात निघतं. मॅन्डामस, प्रतिषेध, उत्प्रेषण आणि अधिकार पृच्छा. म्हणजे असं लक्षात ठेवायचं की चारही फक्त राज्याच्या अगेन्स्ट निघतात. फक्त पहिलं जे आहे जे राज्य आणि खाजगी व्यक्तीच्या अगेन्स्ट निघतात. तर परम आदेश सगळ्यांना समजलं, परम आदेश वरून येणारा आदेश. प्रतिषेध म्हणजे सुप्रीम कोर्ट हा काय करतो किंवा हायकोर्ट त्याच्या खालच्या कोर्टचा, सेशनल कोर्ट्सला. सुप्रीम कोर्ट इन केस ऑफ हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशनल कोर्ट्स. हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशनल कोर्ट्स म्हणजे हे कोर्ट आपल्यापेक्षा खालच्या कोर्टांना एखादा निर्णय देण्यापासून रोखतात. इव्हन याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं की आम्ही गव्हर्नमेंट बॉडीलाही रोखू शकतो.
शासकीय कार्यालय पण आम्ही रोखू शकतो, एखादा डिसिजन देण्यापासून, एखादी कार्यवाही करण्यापासून. प्रतिषेध म्हणजे रोखणे. उत्प्रेषण म्हणजे खोदून वर काढणे. म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे काय करू शकतात, आपल्यापेक्षा खालच्या न्यायालयाकडे एखादी केस आलेली आहे तर ती स्वतःकडे घेऊ शकतात. समजा एखादी केस आलेली आहे बिहार पटनाच्या हायकोर्टामध्ये, तर पटनाचा हायकोर्ट त्याच्यावर डिसिजन देणार. तर सुप्रीम कोर्ट काय म्हटला की अरे बाबा तू ज्या गोष्टीवरती निर्णय देतोयस ती गोष्ट पूर्ण भारतात घडते, आणि जर तू निर्णय दिला तर ते फक्त बिहार राज्याला लागू होईल. हायकोर्ट बिहारच्या हायकोर्टने दिलं तर बिहारच्या सगळ्या कोर्टला लागू होईल. पण मी सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला तर पूर्ण भारताला लागू होईल. मग ती केस माझ्याकडे दे. म्हणजे खोदून वर काढणे, उत्प्रेषण माझ्याकडे द्या. मग सुप्रीम कोर्ट ती केस स्वतःकडे घेतो आणि त्याच्यावर डिसिजन देतो जो पूर्ण भारताला लागू होतो. अधिकार पृच्छा. पृच्छा म्हणजे प्रश्न विचारणे, अधिकारावरती प्रश्न विचारणे. समजा एखादा अधिकारी आहे, एखादा गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे, तुम्हाला वाटलं की तो त्या पदावर बसल्या काहीतरी घोळ करून बसलेला आहे. समजा एखादा IAS ऑफिसर आहे, तुम्हाला वाटते काहीतरी तो घोळ करून बसलेला आहे, तुम्ही त्याच्या विरोधामध्ये रिट काढू शकता हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये. मग हायकोर्ट सुप्रीम कोर्ट त्याला विचारलं की अरे बाबा तू तिथे कसा बसलास. मग तो तिथे त्याला सांगावं लागेल की मी UPSCची परीक्षा दिली, ही बघा माझी रँक, हे बघा माझे सगळे सर्टिफिकेट्स. तर त्याच्यामध्ये काय गफलत आढळली तर त्याच्या पदावरून काढलं जाईल, त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. जर तसं नाही आढळलं तर मग त्याला हवं त्या पदावर ठेवलं जाईल. तर ह्या 5 प्रकारच्या रिट्स आर्टिकल 32 मध्ये निघतात. प्लस रिसेंटली सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे की ज्या PIL आहेत, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, जे आपण विविध गोष्टींवरती काढतो, त्या PIL ला सुद्धा रिटचा दर्जा प्राप्त आहे असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिकेला सुद्धा प्राधिलेखाचा रिटचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे ना. आर्टिकल 32. आता आपल्याला बघायचं आहे 33, 34 आणि 35. ओके ना. आर्टिकल 33. आर्टिकल 33 मध्ये सांगितलेलं आहे संसदेला म्हणजे आपलं केंद्रीय कायदेमंडळ, संसदेला हा अधिकार आहे की जे आपले जे संरक्षण दल आहेत, म्हणजे डिफेन्स फोर्सेस अँड अनालोगस फोर्सेस, संरक्षण दल, याच्यामध्ये पोलीस आली, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ते आले, NIA, रॉ, IB, CBI सर्वजण आले जे जे भारतामध्ये संरक्षणासाठी आहेत. तर ह्या संरक्षण दलाचे जे कर्मचारी असतील, जे सदस्य असतील, त्यांचे काही मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट कमी करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. पोलीस कायदा सुव्यवस्था विषय राज्यसूचीमध्ये आहे, तरी पण पोलिसांचे जे मूलभूत अधिकार कमी केले जातात ते केंद्राद्वारे केले जातात. मग जेव्हा आपण एखादी सर्व्हिस जॉईन करतो तेव्हा आपल्याकडून ते साईन करून घेतलं जातं की हे मूलभूत अधिकाराचं संरक्षण मला मिळणार नाही. तुम्ही कधी बघितले की आर्मीवाले हडतालला उतरले आहेत, नारेबाजी करतायत किंवा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत? असं होणार नाही. का? कारण की त्यांचं प्रोटेक्शन त्यांना दिलेलं नाही आहे. कारण की जर सगळे हे लोक स्ट्राईकवरती गेले, घोषणाबाजी दंगाई करू लागले, मग आपल्या भारताला कोण वाचवणार? भारताचं सार्वभौमत्व संपून जाईल की नाही? तर ह्या व्यक्तींना काही मूलभूत अधिकारांचं संरक्षण मिळत नाही. मग ह्याच्यामध्ये संरक्षण दलातले फक्त लढाऊ उमेदवारच नाही, समजा आर्मीमध्ये आहेत जे सोल्जर आहेत, जे बॉर्डर लढतात तेच नाहीत, जे तिथे जेवण बनवणारे आहेत, जे तिथे झाडू काढणारे आहेत, जे तिथे मेडिकल फील्डमध्ये आहेत आर्मीमध्ये, सगळ्यांना हे लागू होतं. जे जे संरक्षण दलातले सदस्य आहेत, मग त्यांचं काम काही का असणार, सगळ्यांना हे लागू होतं. सगळ्यांचे अधिकार कमी केले जाऊ शकतात. आर्टिकल 33. आता 33 मध्ये आपण बघितलं की संरक्षण दलाचे अधिकार गेलेत. आर्टिकल 34 करतो मार्शल लॉ. मार्शल लॉ किंवा याला आपण म्हणतो पॉलिसी कायदा. समजा भारताच्या एखाद्या भागामध्ये लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे फस्त झालेली आहे, दंगे चालू आहेत, कॉन्स्टिट्यूशनल शासन चालत नाही. मग अशा ठिकाणं संसद कोण? संसद फक्त संसद काय करू शकते? मार्शल लॉ लावू शकते. जसं की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट AFSPA आहे, जो 1958ला आसाम आणि मणिपूरमध्ये लावला होता. देन पंजाबमध्ये लागू केला होता आणि JNK मध्ये जो अजूनही 1990 पासून ते अजूनही चालू आहे. 1993 ते 98 पंजाबमध्ये होता, 1990 पासून ते आतापर्यंत जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे. तर जिथे मार्शल लॉ लागू केला जातो, आज तुम्हाला माहिती आहे AFSPA मध्ये ते कोणाचीही गाडी अडू शकतात. AFSPA आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्टवरती एक खास लेक्चर आहे, त्याच्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता AFSPA वरती. ओके, नक्की बघा, करंट रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण विश्लेषण केले गेलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये नागरिकांचे पूर्ण मूलभूत अधिकार निघून जातात.
जिथे ती आर्मी डिप्लॉय केलेली आहे ना, ती जे म्हणेल तेच. सामान्य गव्हर्नमेंटचे ऑफिस आणि सामान्य कोर्ट सुद्धा तिथे काम करत नाहीत, निरस्त, सस्पेंड. आर्मीच काम करणार, आर्मी म्हणेल तेच होणार, आर्मी म्हणेल तसंच होणार. आपले मूलभूत अधिकार टोटली निघून जातात. तर लक्षात असं ठेवा, 33नं संरक्षण दलाचे अधिकार जातात, 34नं आपले निघून जातात. पोलीस राज्य लावलं जातं, मार्शल लॉ लावला जातो. आणि हे भारतामध्ये जी आपण म्हणतो ना काही भयंकर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होत असेल, ज्याच्यामुळे भारताची नॅशनल सिक्युरिटी, फ्रीडम धोक्यात येत असेल, तेव्हा ते यूज केलं जातं. आणि लास्ट आर्टिकल 35 फंडामेंटल राईटमध्ये जेवढे आर्टिकल आहेत त्याच्यापैकी काही आर्टिकलवरती फक्त संसदेचा विशेषाधिकार राहील याची तरतूद करतात. म्हणजे आपले जे आर्टिकल 12 ते 35 आहेत यापैकी काही मूलभूत अधिकार फक्त संसदच चालू शकते किंवा संसद त्याच्यामध्ये बदल करू शकते. ते कोणकोणते आहेत? आर्टिकल 16, 17, 23, 32, 33, 34 आणि स्वतः 35. लक्षात राहू द्या, 6 आर्टिकल 16, 17, 23, 33, 34, 35 ह्या 6 मूलभूत अधिकारांच्या बाबतीत केवळ संसदच कायदे बनवू शकते. राज्य विधिमंडळ त्याला काही घेणं देणं नाही. राज्य विधिमंडळ त्यांच्यामध्ये काहीही करणार नाही. तर मित्रांनो, हे होते आपले आर्टिकल 12 ते 35. आय होप तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत लेक्चर बघत असाल, कारण की एवढं महत्त्वाचं डेटा आहे, कंटाळा येत असतो पाहण्याचा. पर्यंत हे लेक्चर्स तुम्हाला एखाद्या क्लासमध्येही मिळणार नाहीत. मी स्वतः बऱ्याचशा क्लासेसमध्ये शिकवतो, एवढं डीप कुठेही सांगत नाही. सो लेक्चर ऐकत चला, नोट्स काढत चला प्रॉपर. ठीक आहे. हवं तर आपलं जे आता ऑनलाईन लेक्चर्स माझे बाकी चालू असल्यामुळे त्याच्यामुळे मला खूप कमी वेळ मिळत होता. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा मी प्रयत्न करत राहील, लेक्चर अपलोड करण्याचाही प्रयत्न करत राहील. आय होप सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. नसेल समजलं तर तुम्ही मला मेसेज करा, कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला तिथे सांगेन. ओके. तर मिळूया पुढच्या लेक्चरमध्ये. आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.